नमस्ते भाऊ. भेकड पाकिस्तान्यांनी पुन्हा एकदा त्यांचे कुत्रे सोडून भारतीय नागरिकांवर हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा ज्यांनी सीमेचं कधीही तोंड पाहिलं नाही अशी तोंड सोशल मीडियावर उघडली जातात आणि मनात येईल ते बरळत राहतात. परिस्थिती प्रत्यक्षात खूप वेगळी असते. याविषयीच आपण नगरी नगरीच्या या भागात बोलणार आहोत. हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. पहलगाम इथल्या बैसरन इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक होते, घोडेस्वारी करत होते. त्यावेळी तिथं अतिरेकी पोचले आणि घोडेस्वारी करणाऱ्या या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारू लागले. यावेळी त्या घोड्यांचा मालक या अतिरेक्यांना म्हणाला की त्यांचा धर्म कुठलाही असो, ते काश्मीरचे पाहुणे आहेत, त्यांच्यावर गोळी झाडू नका. घोडेस्वाराचा हा विरोध अतिरेक्यांनी मोडून काढत या घोडेस्वारावरच हल्ला केला आणि त्यांचं कुकर्म पार पाडलं. मात्र नंतरच्या काही क्षणामध्ये हॉस्पिटलमध्ये नेत असताना या घोडेस्वाराचाही मृत्यू झाला आणि ज्याचं नाव होतं सय्यद हुसेन शहा. हे नाव आठवणीने सांगण्याचं कारण असं की ज्यांनी हल्ला केला तेही एका समाजाचे होते, ज्याने या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला तोही एका समाजाचा होता आणि या हल्ल्याच्या वेळी आणि हल्ल्यानंतर काही काळ जिथं पर्यटकांना आश्रय दिला गेला ती घरही एका विशिष्ट समाजाचीच होती. हे सगळं घडल्यानंतर जेव्हा आपल्याकडे सोशल मीडिया नावाचा मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्यावर ज्यांनी कधीही सीमेचं तोंड पाहिलं नाही त्यांच्यामध्ये देशभक्तीचं वारं भिनू लागतं आणि वाटेल ते बरळू लागतात आणि देशाची शांतता आणखी धोक्यात येते. हा हल्ला केला ही त्या भिकार पाकिस्तानची अतिशय भिकार मनोवृत्ती आहे, त्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. मग या हल्ल्याला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल, त्याच्यावर जर टीका करायची असेल, तर जिथून हे कुत्रे निपजले त्या भागावर, त्या देशावर, तिथल्या राज्यकर्त्यांवर बिनधास्त टीका करा. पण या हल्ल्यानंतरही ज्या समाजाने आपल्या भारतीय नागरिकांना किंवा त्यांच्या बंधू भगिनींना आश्रय दिला त्यांना टीकेचं लक्ष करता कामा नये आणि भारताचं सार्वभौमत्व बिघडवता कामा नये असं आम्हाला वैयक्तिक वाटतं. त्या ठिकाणी अनेक दुर्दैवी घटना घडल्या. हनीमूनसाठी आलेल्या पर्यटकांना लक्ष केलं गेलं. एक मंजुनाथ नावाचे गृहस्थ तिथे फिरायला आले होते, त्यांना ठार केलं गेलं आणि तिथल्या वास्तव्यात मंजुनाथ यांनी एक व्हिडिओ केला होता, तो नगरी नगरीकडे प्राप्त झालेला आहे. तो 30-35 सेकंदाचा व्हिडिओ आहे, तो आपण पाहूयात आणि त्यानंतर पुढचं बोलूयात. मैं मंजुनाथ शिवमोगा कर्नाटक से. हम इंडियन ट्रैवल स्टोर्स में बुक करके कश्मीर प्रवास में आए हैं. अब हमारा कश्मीर ट्रिप का दूसरा दिन है. कल हम बोट हाउस में ठहरे थे. बोट हाउस तो बहुत अच्छा था. अब हम शिकारा राइड कर रहे हैं. शिकारा राइड कर रहे हैं कश्मीर में. शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी, इंडियन ट्रैवल स्टोर से. बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा सर्विस. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू काजल मॅम. एकंदर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण भारतीयांनी एक राहणं, एकत्र राहणं, आपलं सार्वभौमत्व टिकवणं अतिशय गरजेचं आहे. देशाचे खरे शत्रू ओळखून त्यांच्या विरोधात एकजूट दाखवणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर बोलून लिहून काही साध्य होत नसतं आणि बहुतांश लिखाण हे अर्धवट ज्ञानावर आधारित असतं. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. पहलगामची घटना काही काळानंतर थोडीफार विस्मृतीत जाईलही, पण जेव्हा निवडणुका येतील तेव्हा जे जे पक्ष याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतील त्यांना ओळखा. कुठलाच एक पक्ष नाही म्हणत, कुठलाही पक्ष जेव्हा या घटनेचं राजकीय भांडवल करू पाहिल तेव्हा त्यांना ओळखायला शिका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
देशाचा खरा शत्रू ओळखायला शिका. जो देश आपल्या देशात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करतोय त्याविरुद्ध काही करता येतंय का याचा विचार करा. देशाच्या सीमा सुरक्षित का नाहीत याचा जाब सरकारला विचारा. या सगळ्या गोष्टी देशहिताच्याच आहेत. आपण प्रत्यक्षात सीमेवर जाऊन लढू शकत नाही, पण आपल्याकडे जे विचारांचं स्वातंत्र्य दिलंय त्याचा योग्य उपयोग करून योग्य प्रश्न विचारून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करा. एवढंच या नगरीच्या भागातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि परत भेटा नगरी युट्यूब चॅनल. शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी मग कशी वाटली एका लग्नातल्या सर्व प्रसंगांची ही सफर? नक्की आवडली असेल ही खात्री आहे. नगरी युट्यूब चॅनलने नगरी रील्स या नावाने इंस्टाग्राम